हॅलो फ्रेंड्स, तर आपलं 10 डेजचा सेल्फ मेकअप क्लास जो आहे तो आजपासून स्टार्ट होते आणि आज डे 1 आहे. तर आपल्या ह्या 10 डेजच्या क्लासमध्ये आपल्याला खूप काही शिकायचं आहे, जेणेकरून 10व्या दिवशी जेव्हा क्लास होईल तेव्हा तुम्ही तुमचा मेकअप बिनधास्त करू शकाल आणि सगळं तुम्हाला माहिती असेल. तर 10 दिवसात मी प्रत्येक प्रोडक्टची माहिती किंवा प्रत्येक गोष्टी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे. त्यामुळं आत्ताच जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज डे 1 आहे आणि त्यात आपण शिकणार आहोत की स्किन टाईप कोणते असतात किंवा स्किन प्रिपरेशन काय असतं. तर स्किन टाईपचे प्रकार आहेत 4, जसं ऑइली, नॉर्मल, कॉम्बिनेशन आणि ड्राय. तर हे 4 प्रकार आहेत. त्यात तुमच्या स्किनचा प्रकार कुठला आहे किंवा तुमचं स्किन टाईप कुठला आहे हे तुम्हाला ओळखायचे. तर तुमची खूप जास्त ड्राय दिसत असेल स्किन, तर तिला थोडंसं कसं निस्तेज असते किंवा प्रत्येक वेळी तुम्ही जसं आत्ता मॉइश्चरायझर लावले, पण थोड्या वेळाने, अगदी थोड्या वेळाने तुमची स्किन आहे ती तुम्हाला ड्राय दिसणार आहे. तर आता थंडीच्या दिवसात त्यांची ड्राय स्किनवाल्यांची स्किन जी आहे ती एक्सेस ड्राय होती, म्हणजे खूप जास्त ड्राय होती. तर तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुमची स्किन जी आहे ती तुम्ही फेस वॉश केलं आहे किंवा तुम्ही काही गोष्टी लावल्या तर ती जास्त ऑइली दिसते. जसं आत्ता फेस वॉश केलं थोड्या वेळाने परत लगेच ऑइल जे आहे ते तुमच्या स्किनवर तुम्हाला दिसणार आहे, ती ऑइली स्किन असते. ज्याच्यावर पिंपल्स वगैरे, पुरळचे प्रॉब्लेम असतात, ज्यांना पिंपल्स वगैरे खूप जास्त येतात, समजायचं ती ऑइली स्किन आहे. कॉम्बिनेशन स्किनमध्ये 2 प्रकारच्या स्किन असतात. म्हणजे कॉम्बिनेशन, एक तर खूप जणांची खूप जास्त ऑइली असते आणि खूप जास्त ड्राय असते. तर ऑइली कशी, तर टी झोनला जे आहे ते ऑइल येत असतं. पण बाकीची जी स्किन आहे, जसं चीक आहे आणि हा भाग जो आहे तो ड्राय दिसत असतो. पण त्यातही खूप जास्त ड्राय आहे की खूप जास्त ऑइली आहे असंही असतं. त्यामुळे ती कॉम्बिनेशन स्किन असते ज्यात ऑइली आणि ड्राय दोन्ही पण दिसतं तुम्हाला. ऑइल पण दिसतं आणि ड्रायनेस पण दिसतो. नंतर जी आहे ती नॉर्मल स्किन. नॉर्मल स्किनला कसलेच प्रॉब्लेम नसतात. त्यांचा चेहरा एकदम साफ, क्लिअर असतो. आणि ती स्किन जी आहे ती नॉर्मल असते. म्हणजे तिला काहीच असं, जसं की ऑइली स्किन जी आहे ती थोडी सेन्सिटिव्हही असू शकते किंवा सेन्सिटिव्ह असते. तसं नॉर्मल स्किनचं नसतं. त्यांना ऑल प्रोडक्ट सूट होत असतात किंवा त्यांना कुठलंही काही तुम्ही लावलं तर त्या स्किनला लवकर रिॲक्शन येत नाही किंवा साईड इफेक्ट काही होत नाही तिच्यावर. तर थोडक्यात ती नॉर्मल स्किन असते. जे नॉर्मल दिसतं डोळ्यांना पाहताना ती नॉर्मल स्किन. ह्या झाल्या स्किन टाईप. हे सगळ्यांना शक्यतो आजकाल माहीत आहे. यूट्यूबला भरपूर व्हिडिओ येतात की आपली स्किन कुठल्या प्रकारची हे ओळखायचं. त्यानंतर आपल्याला बघायचं ते स्किन प्रिपरेशन काय असतं किंवा स्किन प्रिपरेशन करणं का गरजेचं आहे. तर स्किन प्रिपरेशन हे जे आहे ते सीटीएम म्हणतात त्याला. सीटीएम, येस. तर हे सेल्फ मेकअपमध्ये खूप गरजेचं असतं. सीटीएम व्यवस्थित करीत नसो तर आपला जो मेकअप आहे तो तुम्हाला ड्राय किंवा स्किन जी आहे ती पील झाल्यासारखी, अनइव्हन, कुठंतरी ब्लॅक दिसते, कुठेतरी व्हाईट दिसते, असा टाईपमध्ये होणार आहे. तर स्किन प्रिपरेशन त्यासाठी खूप गरजेचं असतं. तुम्ही जर विदाऊट स्किन प्रिपरेशन मेकअप करायला गेला, जसं फाउंडेशन आहे तुमच्याकडे, लिपस्टिक आहे, पण तुमच्याकडे जर चांगलं टोनर नाही आहे, तुमच्याकडे सनस्क्रीन नाही आहे, तुमच्याकडं मॉइश्चरायझर नाही आहे, तर तुमच्या मेकअपचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या असणं किंवा तुमच्या स्किन टाईपनुसार असणं खूप गरजेचं आहे. जसं की सीटीएम म्हणजे काय, सी म्हणजे क्लिन्झर. क्लिन्झर जे आहे ते आपल्या स्किनचं जे ऑइल असतं, एक्स्ट्रा ऑइल जे असेल तर आणि डर्ट असतं, म्हणजे जसे धूळ वगैरे सगळं क्लीन करतं. तर क्लीन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर टोनर आहे. टोनर काय करतं, टोनर आपण जेव्हा लावतो तेव्हा आपल्या स्किनचं जर पीएच बॅलन्स नसेल तर ते पीएच बॅलन्स करतं. ह्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ येणार आहे की पीएच बॅलन्स म्हणजे काय. आपल्या स्किनचा नॉर्मल पीएच किती असतो, 7 हा जो आहे तो आपल्या स्किनचा नॉर्मल पीएच, म्हणजे पीएच 7 जर असेल तर आपली स्किन जी आहे ती नॉर्मल आहे. त्यानंतर जे आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर काय करतं, तर हायड्रेट करतं आपल्या स्किनला. आपली स्किन जर ड्राय झालेली असेल किंवा आपली स्किन रुखी दिसत असेल तर ती हायड्रेट करण्याचं काम मॉइश्चरायझर करत असतं. त्यामुळं हे झालं सीटीएम. त्यानंतर सेल्फमध्ये सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे. सनस्क्रीन जे आहे ते आपण फक्त बाहेर जातानाच लावतो, पण नाही, डेली आपल्याला सनस्क्रीन ही जी आहे ती वापरायला पाहिजे, कारण ती आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असते सनबर्नसाठून. सनबर्न जे होतं ते त्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करत असते. शक्यतो दिवसाच वापरायची असते सनस्क्रीन. पण तुम्ही जर घरात असाल, तुम्ही दिवसभर घरातच राहत असाल, हाऊसवाईफ असाल, तरी तुम्ही सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. कारण सनस्क्रीन जी आहे ती खूप फायद्याची असते आणि आपल्या स्किनला नकळत ती खूप गोष्टींपासून प्रोटेक्ट करत असते. त्यामुळं
सनस्क्रीन जी आहे ती तुमच्या डेली यूजमध्ये असायला हवी. तर हे झालं CTM. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्किनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मेकअप जो आहे तुमचा CTM केल्यावर तुमचा जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसणार आहे किंवा इवन दिसणार आहे. पण तुम्ही जर CTM केलं नाही तर तुमचा मेकअप जो आहे तो अजिबात चांगला होणार नाही. तर थोडक्यात सांगायचं CTM खूप करणं गरजेचं, खूप महत्त्वाचं आहे किंवा खूप गरजेचं आहे CTM करणं. सो होप सो व्हिडिओ आवडला असेल. आपला डे 2ला आपल्याला बघायचं की कुठले प्रायमर आपल्या स्किनसाठी, ड्राय स्किनसाठी कुठले प्रायमर आणि ऑइली स्किनसाठी, कॉम्बिनेशन स्किनसाठी प्रायमरचे प्रकार बघणार आहोत किंवा प्रायमरचा फायदा बघणार आहोत. ज्या ज्या गोष्टी आपल्याला सेल्फमध्ये यूज होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या 10 डेजमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला मी 2-3 सिंपल मेकअप करून पण दाखवणार आहे. त्यामुळं जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि सगळ्यांना जॉईन करायला सांगा.